दाजी सोबत दिवाळीचे फटाकडे आणायला गेलो, पण फटाकडे आणायच्या टायमाला यायला ही गर्दी आणि ट्रॅफिक बघून तो फार अक्कलच जाम झाली भाऊ. तर आपणला विषय असा आहे, आपण आलेलो आहे पुण्याहून घरी. यायला घरी येऊन म्हणलं चांगलं दिवाळी खाईन, फटाकडे वाजवेन. आता घरी आलोय म्हणल्यावर काही विषय होय, पण घरचे म्हणले यायला ते तर होतच राहतं, फटाकडे संध्याकाळी वाजतात, दिवाळी बी तू संध्याकाळीच का, आधी जाऊन नाही का आपली मोटर चालू कर. त्याच्यामुळे चालू होतो आपण. मोटर वगैरे चालू केली आणि पाणी डायरेक्ट आपल्या वावरात आलं होतं. आता पाणी यायचा विषय असा आहे, कारण पावसाने तर आपल्याकडून हजेरी बंद करून टाकलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला वावराला पाणी द्यावं लागत आहे. इथून जिथपर्यंत आहे का तिथपर्यंत सगळं रॉप टाकलेलं आहे. हा विषय असा आहे, कांदा नका का काय द्यायना, म्हणजे कांद्यामुळे ही दिवाळी फक्त कोरडी आहे, आपलीच नाही तर सगळ्यांची कोरडी आहे. कारण कांद्याने जेवढा दगा दिलाय का तेवढा आजपर्यंत आपल्याला कुणीच नाही दिलेला आहे. कारण मार्केटच नाही कांद्याला. 4 आणि 5 रुपये कांद्याने होणारच काय, कशी दिवाळी साजरी होणार आहे शेतकऱ्यांची. पण तरी बी बघा ना, शेतकरी नाही का असंच आहे, तरी बी एवढं रॉप टाकलं. आता 2-4 पायले रॉप टाकले, जाऊ दे म्हणलं आता काय का हे बघा इथं बी कांदा लावलेला आहे, खाली रॉप टाकलेलं आहे आणि आपल्याला हे बारं खोलायचं होतं. आता बारं खोलायचं म्हणलं काय त्यात काय अवघड काम नाही, पण हा अवघड कोणतं काम आहे, जे बाऱ्याला पाणी चालू आहे म्हणजे ऑलरेडी त्याच्यावर लोड आहे, ते बारं चालूच खोलायचं मोटर, त्यातलं मोठं अवघड काम आहे. आता त्याच्यात अवघड काय तर त्याच्यात इतका प्रेशर राहतो ना, हे बघा त्यात कॅमेराला बी आता काय सांगावं लागून गेलाय. आता अशी गंमत झालेली आहे, मकार त्या कॅमेऱ्यावर बी पाणी सगळी आपल्याला बी भिजून टाकलं होतं. यायला सकाळी एकदा आंघोळ केली, ती परत एकदा आंघोळ करून टाकली व त्यांनी, परत आपल्याला सगळा दंड बी बोजावं लागलं. हे बरं आहे बा म्हणलं. आणि ते मोबाईल भेजला तर भिजू द्यावं, मोबाईल काय आपला मोबाईल परत येऊ शकतो, पण त्याच्यात बी कवर बघा मागून तरी ती माती झाली होती. आधी त्याला धुवून काढा आणि त्याच्यानंतर आपण कॉलेजला 1,500 रुपये दिले होते व त्याची चिठ्ठी ठेवलेली होती, ती बी पूर्ण भिजून गेली व जाऊ दे म्हणलं, भिजायची काम होतच राहते. चला आपलं डायरेक्ट दाजी म्हणलं चला आपल्याला जायचं फटाकडे आणायला. मग काय आलो डायरेक्ट इथं आपण फटाकडे आणायला. तिथं जातो गर्दी बघितलं तर बाप र, एवढी गर्दी तर म्हणलं कुठंच नस, एवढी गर्दी तर पुण्यात नाही लागत म्हणलं, तेवढी इथं फटाकडे आणायला गर्दी लागलेली आहे. जाऊ दे, तिथून गेलो 2-4 दुकानं हिंडले चांगले मस्त पैकी. आपल्याला थोडं जास्तच फटाकडे घ्यायचे होते, थोडे जास्त म्हणजे लई पण नव्हते घ्यायचे, कारण गरिबी चालू आहे त्याच्यामुळे काय अवघड आहे सगळं. त्याच्यामुळे आलतो इथं फटाकडे आणायला, जरा सस्ता बिस्तात भेटत आहे त्याच्यामुळे. अरे त्याला म्हणलं ते राखेट तुटून जाते का हळूच टाकते, म्हणलं हा मी त्यातलाच आहे. बरं बाबा त्यातलाच आहे तर त्यातलाच आहे. बाकी तुम्ही गर्दी बघताय इथं, म्हणजे 5 संध्याकाळ झाली होती तरी मोकर गर्दी होती. जाऊ द्या, दाजींना म्हणलं तुम्ही घ्या आपली टॅली करून काय असेल ते, आणि मस्त पैकी चांगलं जेवण खाऊन घाला बा. नंतर दाजीने आणलो डायरेक्ट आपल्याला जेवण घालायला हॉटेलला, त्याच्यात तर काही वादच नाही. दाजी म्हणलं काही विषय, मग काही जेवण वगैरे केलं, गेलो आपण घरी. तुम्ही फॉलो करून जावा घरी आता. धन्यवाद.